म्हणजे मार्क जे आले त्याचा आम्हाला म्हणजे मला देखील याचा काही आनंद वाटत नाहीये। 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला देखील चांगले मार्क पडलेले। माझ्यासोबत वैभवी आहे। मला सांग, सर्वप्रथम तुझं अभिनंदन। किती मार्क पडले? 85.33 मार्क आहेत। पण आज खरंच याचा म्हणजे मार्क जे आले त्याचा आम्हाला म्हणजे मला देखील याचा काही आनंद वाटत नाहीये, कारण की जे आमचा आनंद होता तोच यांनी हिरावून घेतला आहे। माझ्या वडिलांना न्याय मिळावा आज एवढीच अपेक्षा। ज्यावेळेस वडिलांचं निधन झालं होतं, तो खरं तर पाहिलं तर कठीण काळ होता। त्या काळामध्ये तू परीक्षा दिली होती। तुला किती मार्क पडतील वाटत होतं किंवा कसं होतं? नाही म्हणजे ते तर अपेक्षा तर एवढी काही नव्हतीच मार्क्सची, पण महाराष्ट्राच्या साथीने आणि माझ्या वडिलांच्या हात, आमचा आशीर्वादाचा हात त्यांच्या आमच्या पाठीवर आहे, म्हणून की आज जे मार्क्स आहेत ते सर्व त्यांच्यामुळेच। पण जर आपण बघितलं तर अगदी कठीण तो प्रसंग होता। तुला अभ्यासाला वेळ नव्हता, एकीकडं वडिलांच्या न्यायासाठी तू अगदी जिल्ह्याजिल्ही फिरत होती आणि त्यानंतर तू तसल्या कठीण काळामध्ये परीक्षा दिली। तो काळ खरंच खूप कठीण होता। आज आम्ही म्हणजे विचार देखील करू शकत नाही की की तो काळ आणि जे ते डोंगर, दुःखाचे डोंगर होते त्याच्या अगोदर आम्ही कधीच म्हणजे ते अनुभवले नाही, स्वप्नात देखील विचार केला नव्हता त्याबद्दल। पण खरंच कुणाचीच मानसिकता नव्हती की पण तरी देखील सर्वांना वाटतं की माझ्या करिअर बद्दल मला ही परीक्षा द्यावीच लागेल, म्हणून मी ती परीक्षा दिली आणि सर्वांच्या साथीने, माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने निकाल देखील खूप म्हणजे छान आलेला आहे। काय वडिलांची इच्छा काय होती? नेमकं वैभवीला काय झालं पाहिजे? शिक्षणात कुठं झेप घेतली पाहिजे? काय इच्छा होती? म्हणजे माझी नीटची तयारी चालू होती 10वी नंतर। मग त्यांना वाटायचं की ही नीटचं करतीये तर ही नाही, जर स्वतःच्या पायावर उभं राहावं, म्हणजे जी करतीये तिला त्याचंच यश यावं। काल देखील नीटची परीक्षा दिलेली आहे। तो कसा होता पेपर तुझ्यासाठी तो? आणि काय केलं? नाही, नीटचा पेपर म्हणजे हार्डच होता आणि माझं स्कोरिंग पण म्हणजे 150च्या खालीच आहे, पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करायचे होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इतके चांगले तुला मार्क पडलेले आहेत, मात्र आज वडील ते बघायला नाही। काय नेमकं भावना आहेत? आज तुझे चाचू तुझ्यासोबत असतात, काय सपोर्ट असतो त्यांचा, कसं? आणि म्हणजे वडिलांनंतर जे सपोर्ट दिला आम्हाला ते चाचानीच, आणि नंतर गाव असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतभरातील लोक जे येतात भेटतात त्यांच्यामुळेच आज आम्हाला कुठेतरी आदर धीर भेटतो। पण खरंच आज या गोष्टीची खंत वाटते की माझ्या या यशामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीयेत, त्यांची शाब्बासकीची पाठीवर त्यांचा थाप नाही। 12वी नंतर काय तुझी इच्छा आहे? काय शिक्षण घेतलं पाहिजे? काय किंवा तुझं काय पुढे? सध्या तर म्हणजे नीटचंच आहे, तरी देखील ते नंतर ठरवू काय करायचं। नक्कीच आपण पाहतोय की अगदी 12वीचा आता निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता वैभवी देखील भरपूर असं जे गुण आहेत ते देखील घेतलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता वडील सोबत नसल्याचं दुःख जे आहे ती वैभवी व्यक्त करताना कुठेतरी पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, मस्साजोग। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।